हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण सुरू केली होती एमएसटी सीईटी सिरीज. एमएसटी सीईटी सिरीजच्या पार्ट 2 मध्ये म्हणजेच चॅप्टर नंबर 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चॅप्टर नंबर 2 म्हणजेच सोल्युशन या लेसनला आपण सुरुवात केली होती. सोल्युशन मधला आजचा टॉपिक आहे ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड एमसीक्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच तुम्हाला जर सोल्युशन या चॅप्टरचे थेरी लेक्चर्स बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सोल्युशन्स या चॅप्टरच्या सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. सो जस्ट लिंकवर क्लिक करून तिथे तुम्ही सोल्युशनचे सगळे थेरी लेक्चर्स अटेंड करू शकतात. सोबतच एमएसटी सीईटी सिरीजचे सगळे लेक्चर्सच्या लिंक्स देखील तिथे तुम्हाला प्रोव्हाइड आहे. किंवा तुम्हाला जर एमएसटी सीईटी सिरीजचे रेग्युलर लेक्चर्स करायचे असतील तर एव्हरी इव्हिनिंग 7:15 ला रोज संध्याकाळी 7:15 आपण एमएसटी सीईटीचे लेक्चर घेत असतो. एव्हरी इव्हिनिंग 7:15 PM. ओके, सो आजचा आपला टॉपिक आहे ऑस्मोटिक प्रेशर. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सोबतच तुमच्या फ्रेंड्स सोबत देखील शेअर करायचं आहे, जेणेकरून त्याचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन योग्य रीतीने होईल. ओके, चला वेळ न घालवता आपण एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू. बघा आपला काय दिलेला आहे एमसीक्यू. एमसीक्यू स्टार्ट करण्या अगोदर सांगू इच्छितो, प्रत्येक एमसीक्यू ला तुम्हाला 20 सेकंड्स मिळणार आहे. विदिन 20 सेकंड्स तुम्हाला आन्सर करायचा आहे. जिथे कॅल्क्युलेटरी पार्ट असेल, कॅल्क्युलेशन करायचं असेल, तिथे तुम्ही थोडा एक्स्ट्रा वेळ घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचा आन्सर गेस करू शकता. ओके, सो चला आपण क्वेश्चन आन्सर्सला सुरुवात करूया. सो दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ 0.2 मोलर सोल्युशन युरिया. काय विचारलेलं आहे रे इथे तुम्हाला? ऑस्मोटिक प्रेशर विचारलेलं आहे. of 0.2 molar urea at 27 degrees Celsius. ओके, 0.2 मोलर, दिस इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. हे काय दिलेलं आहे? कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.2 मोलर. ओके, 27, दिस इज युअर टेम्परेचर 27 डिग्री सेल्सियस. लेट कन्वर्ट इट इनटू द केल्विन. एडिशन ऑफ 273, that is nothing but 300 केल्विन. ओके, सो हियर इज आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ओके, व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ धिस सोल्युशन? चला आन्सर गेस करायला सुरुवात करायची आहे पटकन. युअर टाइम स्टार्ट्स नाव. रिलेशन लगेच आठवलं पाहिजे ऑस्मोटिक प्रेशरचं. ऑस्मोटिक प्रेशर कसं कॅल्क्युलेट केलं जातं? एक फायनल फॉर्म्युला होता ऑस्मोटिक प्रेशरचा. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केली असेल तर त्यामध्ये लक्षात येईल ऑस्मोटिक प्रेशरला तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळालं होतं. ओके, फास्ट, लास्ट 7 सेकंड्स. पटकन आन्सर करायचं आहे कमेंटमध्ये. कॅल्क्युलेशनला थोडा टाइम लागणार आहे, पण वेट करायचा नाही जास्त. फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. युअर टाइम इज अप. बघा आता मी तुम्हाला आन्सर क्लिअर करून देतो. याचं आन्सर कसं असणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय विचारलं होतं रे इथे? ऑस्मोटिक प्रेशर विचारलंय ना. सो ऑस्मोटिक प्रेशरसाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पाय इज इक्वल टू CRT. पाय इज इक्वल टू CRT, वेअर C इज अ कॉन्सन्ट्रेशन. C म्हणजे काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन गिवन होतं. किती होतं कॉन्सन्ट्रेशन? 0.2. करेक्ट. मल्टिप्लाय बाय आर ची व्हॅल्यू पण तुम्हाला गिवन होती 0.082. मल्टिप्लाय बाय टी इज द टेम्परेचर. ती पण व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 300. ओके, या कॅल्क्युलेशनला थोडासा टाइम लागेल, बट पण तुम्ही कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे असतात एक्झाम मध्ये. ओके, सो चला मी याचा आन्सर तुम्हाला क्लिअर करून देतो. इट्स आन्सर इज 4.92. याचा आन्सर काय येणार? 4.92 ॲटमॉस्फिअर. ओके, आता लक्षात घ्या एमसीक्यू आपण का घेतला, तर या एमसीक्यू मध्ये अजून काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी तुम्हाला काय दिलं जाऊ शकतं, किंवा तुम्ही अशा वेळेने देखील कॅल्क्युलेशन करू शकता. कॉन्सन्ट्रेशन कसं कॅल्क्युलेट करतात? तर मोलर आहे ना, तर नंबर ऑफ मोल्स इन अ गिवन व्हॉल्यूम. ओके, नंबर ऑफ मोल्स इन अ गिवन व्हॉल्यूम म्हणजे N/V देखील तुम्ही तिथे सबस्टिट्यूट करू शकता. N/V इंटू RT. और हा N च्या ऐवजी तुम्ही असं पण वापरू शकता, दॅट इज पाय इज इक्वल टू N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. हाऊ विल यू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स? नंबर ऑफ मोल्स कसे काढत असतो आपण? W2 वेट ऑफ अ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ अ सोल्यूट मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम इंटू R इंटू T. ओके, सो नंबर ऑफ मोल्सच्या ऐवजी देखील W2 अपॉन M2 ही टर्म येऊ शकते. कधी कधी मोलर मास देतील, वेट विचारतील, ऑस्मोटिक प्रेशर विचारतील, कुठलीही एक टर्म तुम्हाला विचारली जाऊ शकते. सो सिंपल एक फॉर्म्युला किती वेळेने कन्वर्ट होतो बघा, लक्ष द्यायचं आहे. सो नंबर ऑफ मोल्स W2 अपॉन M2 अशा वेळेने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो तिघं फॉर्म्युल्याने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सेपरेट व्हॉल्यूम दिला असेल तर व्हॉल्यूमची टर्म पुट करून देखील तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. आय होप तुम्हाला एमसीक्यू क्लिअर झाला असेल. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. The osmotic pressure of a solution at a 0 degree Celsius is 9 atmosphere.
बघा एक ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आपल्याला सोल्युशनचं. ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय. किती ऑस्मोटिक प्रेशर 9 ॲटमॉस्फिअर. आणि किती डिग्री सेल्सिअसला आहे 0 डिग्री सेल्सिअसला आहे. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन रे, तर 273 केल्विन. ओके, सो दिस इज अवर फर्स्ट सेंटेन्स. what will be its osmotic pressure at 546 Kelvin under similar condition. सो केल्विन टेम्परेचर दिलेलं आहे 546 केल्विन ला ऑस्मोटिक प्रेशर किती असेल. आपल्याला डिग्री सेल्सिअसची गरज नाही आता. सो 546 ला किती असेल रे ऑस्मोटिक प्रेशर. बघा लक्ष द्या इकडे, अगदी सिंपल आहे. तुम्हाला जर ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन माहिती असेल, चला मी तुम्हाला हिंट देतो. ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. सो चला तुम्हाला आता आन्सर करायला अगदी इझी झालेलं आहे. चला युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे मित्रांनो. ओके, ऑस्मोटिक प्रेशरचं आन्सर करायचं आहे. अगदी सोपा क्वेश्चन दिलेला आहे आणि रिलेशन देखील मी तुम्हाला क्लिअर करून दिलाय. सो आन्सर करायला एवढा टाइम नाही लागला पाहिजे. 273 केल्विनला 9 ॲटमॉस्फिअर आहे. 546 ला किती असेल. एकदम फास्ट. लास्ट 2 सेकंड्स. पटकन आन्सर करायचं आहे. ओके, युअर टाइम इज अप. टाइम इज अप. बघा लक्ष द्या इकडे, 273 केल्विन च्या डबल झाला ना इथे 546. सो if osmotic pressure is directly proportional to the temperature. जर ऑस्मोटिक प्रेशर टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर वाढेल कोणासोबत, टेम्परेचर सोबत. मग टेम्परेचर जर डबल होतंय तर ऑस्मोटिक प्रेशर पण काय होणार, डबल होणार. सो 9 चा काय होऊन जाईल रे, 18 ॲटमॉस्फिअर. सो युअर करेक्ट आन्सर इज 18 ॲटमॉस्फिअर. ओके, दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. सो ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे, टेम्परेचर आणि ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन काय असतं, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी सायमल्टेनियसली त्याच्यासोबत वाढत चालते. ओके, चलो आपण आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग एमसीक्यू, एकदम भारी एमसीक्यू. लक्ष द्या इकडे. द रिलेशनशिप बिटवीन द ऑस्मोटिक प्रेशर. काय सांगितलं रे, द रिलेशनशिप बिटवीन द ऑस्मोटिक प्रेशर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला सांगितलंय व्हेन 100 ग्रॅम ऑफ ग्लुकोज हॅव्हिंग P1. 100 ग्रॅम ऑफ ग्लुकोजचं 0 डिग्री सेल्सिअसला ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे P1. 100 ग्रॅम ऑफ सुक्रोज हॅव्हिंग P2. 100 ग्रॅम ऑफ सुक्रोजचं दिलेलं आहे P2. अँड 100 ग्रॅम ऑफ युरिया हॅव्हिंग P3. बरं, 100 ग्रॅम ऑफ युरियासाठी P3 दिलेलं आहे. सो डिझॉल्व इन 250 ml ऑफ वॉटर. ओके, दोघं सगळे आपण कशामध्ये डिझॉल्व केलेले आहेत, 250 ml ऑफ वॉटरमध्ये आपण यांचे सोल्युशन्स बनवले. सो लक्षात घ्या, सगळ्यांसाठी कंडिशन सेम आहे, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि सगळ्यांसाठी व्हॉल्यूम पण सेम आहे, दॅट इज 250 ml. ओके, सो तुम्हाला काय विचारलंय की कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर किती असेल किंवा त्यांच्यामधलं रिलेशन काय. ओके, यांच्यामधलं तुम्हाला रिलेशन विचारलं. सो रिलेशन सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक हिंट देऊन टाकतो. बघा हिंट कशी आहे, लक्षात ठेवायचं की कुठलीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर आता आपली जी आहे ती, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास. सॉरी, it is inversely proportional to the molar mass. Okay, so osmotic pressure is inversely proportional to the molar mass असतं. चला आता त्याचा सिक्वेन्स सांगायचा की कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल, कोणाचं कमी असेल. तुम्हाला यांचे मोलर मास तर माहित असणं गरजेचं आहे, अगदी इझी असतात मोलर मास कॅल्क्युलेट करायला. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय. फर्स्ट ऑफ ऑल, कोणाचं मोलर मास जास्त असेल त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी त्याचं मोलर मास जास्त. फास्ट, लास्ट 10 सेकंड्स रिमेनिंग. चला शेवटचे 10 सेकंद आहे, पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सोपा एमसीक्यू दिलेला आहे मी तुम्हाला, आणि असे एमसीक्यूज खूप सारे येतात पेपरला. आपण काय करतो, सिंपल असतो तरी खूप जमलिंग करून टाकत असतो एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना. ओके, सो लक्ष द्या इकडे काय विचारलंय बघा, द रिलेशनशिप बिटवीन द ऑस्मोटिक प्रेशर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअसला विचारलाय ना, तर 100 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. सो मी आताच क्लिअर केलं की तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर हे मोलर मासला काय असतं रे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता ज्याचं मोलर मास सगळ्यात जास्त त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात कमी. सो तिघांमध्ये जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर हा झाला सुक्रोज. करेक्ट, सुक्रोज. नेक्स्ट आहे ग्लुकोज. करेक्ट, सुक्रोज, ग्लुकोज अँड युरिया. सुक्रोज, ग्लुकोज अँड युरिया. तिघांमध्ये हा सिक्वेन्स असेल तुमचा मोलर मासचा. सगळ्यात जास्त मोलर मास कोणाचा असेल तर सुक्रोज, त्यानंतर कोणाचा नंबर लागेल ग्लुकोजचा, त्यानंतर कोणाचा नंबर लागेल युरियाचा.
अकॉर्डिंग टू फॉर्म्युला देखील तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी तुम्हाला लगेच लक्षात येऊन. प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी यांचे ऑलरेडी मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मासेस एक्सप्लेन करून झाले. सो सुक्रोजचं मोलर मास सगळ्यात जास्त, याचा अर्थ त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात कमी आहे. सो सुक्रोजचं ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात कमी आहे. मग सुक्रोजचं ऑस्मोटिक प्रेशर किती होतं? P2 होता. करेक्ट. सुक्रोजचं ऑस्मोटिक प्रेशर किती होतं? P2 होता. मग P2 सगळ्यात कमी कुठे बघायला मिळतोय आपल्याला? फर्स्ट ऑप्शन मध्ये बघायला मिळतो. P2 सगळ्यात कमी आहे. देन ग्लुकोज. मग ग्लुकोजचा येणार. मग ग्लुकोज किती नंबरचा आहे? P1. त्याच्यानंतर ग्लुकोजचा नंबर लागला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन मध्येच आपल्याला बघायला मिळतोय, दॅट इज P1. आणि P1 पेक्षा जास्त कोणाचा असेल? P3चा असेल, दॅट इज. सो युअर आन्सर इज ऑप्शन ए. लक्षात घ्या. किती सोपा एमसीक्यू होता बघा, लक्षात द्या. पण आपण काय केलं असतं? 100 ग्रॅम आहे, कॅल्क्युलेशनला काहीतरी वेगळंच करून ठेवलं असतं आणि आन्सर काहीतरी एक टिक करून दिलं असतं. सो असं नाही करायचं. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ऑस्मोटिक प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास. मग बघायचं कुठल्या कंपाऊंडचं मोलर मास सगळ्यात जास्त आहे, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात कमी असेल. ओके, लाईक दिस तुम्हाला असे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. मला नक्कीच माहिती आहे तुम्हाला एमसीक्यू साठी हेल्प होत असेल. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच मी तुम्हाला माझ्या चॅनलची टेलिग्राम लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊ शकतात. त्याचसोबत मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. सो व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही मला तुमचे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकता. तुमची कुठलीही डिफिकल्टी असेल तुम्ही ती माझ्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्याबद्दल मदत करू शकतो. ओके, सो चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. सिंपल एमसीक्यू बघा, लक्षात द्या इकडे. सोल्युशन विथ द सेम ऑस्मोटिक प्रेशर आलाच पाहिजे एमसीक्यू तुम्हाला. सेम ऑस्मोटिक प्रेशर असलेल्या सोल्युशन्सला काय म्हणतो आपण? युअर टाइम स्टार्ट्स नाव. काय म्हणतात सांगा पटकन? मिड टोनिक म्हणतात, हायपोटोनिक म्हणतात, हायपरटोनिक म्हणतात की आयसोटोनिक म्हणतात? पटकन आन्सर करायचं आहे. सोल्युशन विथ द सेम ऑस्मोटिक प्रेशर, एकदम जनरल स्टेटमेंट आहे, आलंच पाहिजे तुम्हाला. ओके, पटकन आन्सर करायचं आहे फ्रेंड्स. सेम ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? मिड, हायपो, हायपर की आयसो? युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय बघा, लक्ष द्या इकडे. सो इट्स करेक्ट आन्सर इज, बघा काय असेल याचं करेक्ट आन्सर? इट्स करेक्ट आन्सर इज अ आयसोटोनिक. काय करेक्ट आन्सर? आयसोटोनिक. ज्या दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असतं त्यांना म्हटलं जातं आयसोटोनिक. व्हॉट अबाउट द हायपरटोनिक? समजा ए आणि बी असे दोन सोल्युशन आहे आणि या दोघं सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल तर हे दोघं सोल्युशन झाले आयसोटोनिक. इन केस ऑफ एचं समजा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू बी, तर एचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल तर एला म्हटलं जातं हायपरटोनिक. एला काय म्हटलं जातं? हायपरटोनिक. आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला म्हटलं जातं हायपोटोनिक. ओके, सो देर आर 3 टर्म्स. दोघं सेम असतील तर आयसोटोनिक, ज्याचं जास्त आहे त्याला हायपरटोनिक म्हणायचं, ज्याचं कमी आहे त्याला हायपोटोनिक म्हणायचं. मिडटोनिक अशी कुठलीही टर्म नसते. ओके, सो चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज युअर नेक्स्ट एमसीक्यू. बघा काय दिलेलं आहे एमसीक्यू. एमसीक्यू मध्ये दिलेलं आहे की पाय1 इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 6 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड. बरं, एक सोल्युशन आहे ज्याचं 6 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे पाय1. ओके, अँड पाय2 इज दॅट ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 5.85 ग्रॅम ऑफ NaCl पर डेसिमीटर क्यूब ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे दोन सोल्युशन दिलेले आहे, दोघं सोल्युशनचं तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर दिलं आहे. पहिल्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे पाय1 आणि दुसऱ्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे पाय2. आणि काय विचारलं आहे? देन पाय1 is less than pi2, pi1 is greater than pi2, pi1 is equal to pi2 or 5 pi1 is equal to pi2. तुम्हाला विचारलंय की दोघांच्या ऑस्मोटिक प्रेशर मध्ये काय रिलेशन असेल. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. काय रिलेशन असायला पाहिजे रे? तर बघा 6 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड घेतलाय पर डेसिमीटर क्यूबला, त्यानंतर 5.85 ग्रॅम NaCl घेतलाय. मग कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असलं पाहिजे? सिंपल आन्सर आहे, व्यवस्थित. फक्त कंपाऊंड जरी बघितले तरी आन्सर सांगता आलं पाहिजे होतं. ओके, फास्ट आन्सर करायचं आहे, पटापट आन्सर करायचं आहे, जास्त टाइम नाही लागला पाहिजे. युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलाय. बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की कशा वेळेने कंपॅरिझन झालं पाहिजे होतं इथे. सो काय सांगितलंय तुम्हाला इथे? 6 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड आहे ना. सो इथे बघा पाय1 त्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे पाय1. सो इथे लिहून घेतो मी 6 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड, दॅट इज CH3COOH. आणि त्यानंतर सेकंड काय सांगितलं होतं? पाय2 हे कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर होतं? 5.85 ग्रॅम ऑफ NaCl. ओके, आता 5.85 ग्रॅम ऑफ NaCl म्हणजे किती झाला रे? तर NaClचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 58.5. बरोबर. ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्युलर वेट किती आहे? 60.
60चा 10 म्हणजे हा डिवाइड बाय 10 झाला, हा पण डिवाइड बाय 10 झाला, बरोबर. म्हणजे दोघांचे घेतलेली नंबर ऑफ मोल्स दोघांची घेतलेली क्वांटिटी कशी होती, सेम. आणि दोघं पर डेसिमीटर क्यूब मध्ये डिझॉल्व्ह केलेत, म्हणजे याचा अर्थ दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं झालं, सेम. सेम कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे दोघं कसे झालेत, इक्विमोलार झालेत. करेक्ट, दोघं कसे झालेत, इक्विमोलार. कारण की याच्या पण हा पण त्याच्या मॉलिक्युलर मासला पण 10 ने डिवाइड केलेलीच क्वांटिटी घेतली आहे, पण याच्या मॉलिक्युलर मासला 10 ने डिवाइड केलेली क्वांटिटी घेतली आणि दोघांना सेम सोल्युशन मध्ये डिवाइड केलं. याचा अर्थ दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं झालं आहे, सेम झालेलं आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, मग ऑस्मोटिक प्रेशरवर काय फरक पडेल, तर एवढ्याच्या याच्यावर तर सांगता नाही येणार. मग तुम्हाला एक एक्स्ट्रा थिंग लक्षात ठेवायची इथे, हा जो ऍसिटिक ऍसिड आहे, हा ऍसिटिक ऍसिड आहे वीक इलेक्ट्रोलाइट, ओके. आणि हा जो NaCl आहे, इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हा कसा आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग वीक आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये होतं काय, तर हे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात हे त्यांच्या थेरॉटिकल कॅल्क्युलेशन पेक्षा जास्त नंबर ऑफ मोल्स प्रोड्यूस करतात. म्हणजे इथे एक NaCl आपल्याला दिसत असेल, बट इन अ सोल्युशन याचे 2 आयन्स प्रोड्यूस होतात. किती आयन्स प्रोड्यूस होतात, 2. यांची नंबर ऑफ आयन्स वाढतात, त्यामुळे यांची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी वाढून जाते. दॅट्स वाय NaCl having a higher qualitative property, that is nothing but osmotic pressure as compared to acetic acid. मग कधी पण लक्षात ठेवा, जर 2 सोल्युशन्स दिलेले, दोघांचं सेम कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, तर काय करायचं आहे तुम्हाला, की दोघांपैकी कोण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे चेक करायचं. जो जास्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल. सो आन्सर इज π2 इज ग्रेटर दॅन π1. सो व्हेर इज, दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए तुमचा करेक्ट झाला, दॅट इज π2 इज ग्रेटर दॅन π1. आय होप तुम्हाला एमसीक्यू आवडला असेल. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 40% ऑफ युरिया सोल्युशन. एक 40% युरिया सोल्युशन दिलेला आहे, इज 1.64 ॲटमॉस्फिअर. बर. अँड देन 3.42% केन शुगर इज अ 2.46 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर एक दुसरं सोल्युशन दिलंय 3.42%चं केन शुगरचं, आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आपल्याला. सो फर्स्ट सोल्युशन जे आहे, त्या फर्स्ट सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 1.64 ॲटमॉस्फिअर. करेक्ट. सेकंड सोल्युशन आहे, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 2.46 ॲटमॉस्फिअर. बर. व्हेन अ इक्वल व्हॉल्यूम, अरे वा, एकदम सिंपल वर्ड दिला बघा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ द टू सोल्युशन्स मिक्स द ऑस्मोटिक प्रेशर रिझल्टिंग इन द सोल्युशन. बरं, दोघांचा इक्वल व्हॉल्यूम घेतला तर मिळणारा ऑस्मोटिक प्रेशर किती असेल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे, अगदी सोपं आहे बघा. इक्वल व्हॉल्यूम आहे ना, इथेच तुम्हाला आन्सर क्लिअर होऊन जायला पाहिजे होतं की काय आन्सर असायला पाहिजे. फास्ट फास्ट फास्ट. कॉन्सन्ट्रेशनची गरज पण नाही पडली पाहिजे. बघ किती कॉन्सन्ट्रेशन इथे फसवण्यासाठी दिले होते तुम्हाला. लास्ट 10 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं. इक्वल व्हॉल्यूमला काय होणार, लक्षात घ्या. इकडे कॉन्सन्ट्रेशन इथे मॅटर नाही करत, इक्वल व्हॉल्यूमला काय होणार. युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय. बघा लक्ष द्या, इकडे काय सांगितलंय, जरी पहिलं 40% आहे, दुसरं 3.42% आहे, पण घेताना दोघांचा व्हॉल्यूम कसा घेतलाय, सेम घेतलाय. मग ज्यावेळेस दोघांचा व्हॉल्यूम सेम असतो त्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर असं कॅल्क्युलेट केलं जातं, दॅट इज π इज इक्वल टू π1 प्लस π2 डिवाइड बाय 2. एकदम सिंपल आहे. म्हणजे काय झालं, π1 किती होता, 1.64 होता. व्हॉट इज अ π2, दॅट इज 4.46 डिवाइड बाय 2. याचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला फक्त. काय आन्सर येणार रे याचा, पटकन आन्सर काढा. किती आन्सर येणार बघा, 64 आणि 2.46. पटकन आन्सर सांगायचं आहे. काय आन्सर येणार याचं, दोघांचा मीन काढायचा आहे ना आपल्याला. आपण कसं करणार, 4 + 6 किती आला तुमचा 10, दॅट इज 0. 1 कॅरीला गेला, त्यानंतर परत 11 आला, 1 आला, परत तुमचा 1 कॅरीला गेला, आणि 3 आणि 4 दॅट इज 4.10 अपॉन 2. 4.10 ला अपॉन 2 ला आपण डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं, 2.05 इज द करेक्ट आन्सर. 2.05 इज द करेक्ट आन्सर. सो दिस इज अ इम्पॉर्टंट एमसीक्यू. बघा कन्फ्युजन किती खतरनाक होतं इथे नाही का. 40% युरिया सांगितला, 3.42% केन शुगर सांगितलं, दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर दिलं, आणि फक्त एकच वर्ड आपल्याला किती इम्पॉर्टंट ठरला, दॅट इज इक्वल व्हॉल्यूम. मग इक्वल व्हॉल्यूम ज्यावेळेस असणार त्यावेळेस अशा वेळी तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर कम्पेअर करायचं आहे. ओके. कधी कधी दोघांचा रिझल्टिंग इक्वल व्हॉल्यूम सांगतील, रिझल्टिंग ऑस्मोटिक प्रेशर देतील, आणि एकाचं कुठल्याचं तरी ऑस्मोटिक प्रेशर विचारतील. असं देखील फिरवून तुम्हाला विचारू शकतात. चला आपण आता नेक्स्ट कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. काय सांगितलंय, द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डेसिमोलर सोल्युशन ऑफ ग्लुकोज ॲट 30 डिग्री सेल्सिअस. ऑस्मोटिक प्रेशर विचारलंय, आत्ताच फॉर्म्युला बघितला आपण फर्स्ट एमसीक्यूला, दॅट इज π इज इक्वल टू CRT. ओके. व्हॉट इज मीन बाय डेसिमोलार. डेसिमोलार म्हणजे काय, 0.1 मोलर. लक्षात ठेवायचं आहे, डेसिमोलर म्हणजे काय, 0.1 मोलर. कन्फ्युजन करायचं नाही. असे काही वर्ड्स आले का आपण लगेच आपली गाडी गडबडून जाते. ओके, गाडी गडबडायला नाही पाहिजे. डेसिमोलर म्हणजे काय, 0.1 मोलार. ओके.
सो आर तर तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट इज टेम्परेचर? 30 डिग्री सेल्सिअस. कन्वर्ट इट इनटू द केल्विन. सो 30 प्लस 2 73. 30 प्लस 2 73, दॅट इज युअर केल्विन. सो फास्ट चला कॅल्क्युलेशन करा. पाय इज इक्वल टू सी किती दिला होता 0.1 मल्टिप्लाय बाय आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.082 मल्टिप्लाय बाय टी किती असेल रे 30 प्लस 2 73 किती झाला तो 303 केल्विन. ओके दिस इज 303 केल्विन. सो पटकन आन्सर सांगायचंय. चला कमेंट मध्ये आन्सर करायचंय फास्ट. व्हॉट इज द आन्सर ऑफ पायचा आन्सर किती असणार आहे पटकन सांगायचं आहे. पायचा आन्सर किती असणार आहे. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर पूर्ण दिलेलं आहे. फक्त आन्सर क्लिक करायचं आहे तुम्हाला. किती आन्सर येऊ शकतं पटकन आन्सर सांगायचं आहे. युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय बघा. इथे करेक्ट आन्सर आहे दॅट इज 2.488. दिस इज युअर करेक्ट आन्सर. सिंपल कॅल्क्युलेशन करायचं होतं आणि युनिट काय होतं याचं ॲटमॉस्फिअर युनिट होतं. ओके युनिटवर लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट कडे जाऊया आपण. सो इन अ नेक्स्ट एमसीक्यू इन अ रिव्हर्स ऑस्मोसिस काय सांगितलं रिव्हर्स ऑस्मोसिस बघा आरओ वाला प्युरिफायर ऐकली का कधी जाहिरात आरओ वाला प्युरिफायर. सो रिव्हर्स ऑस्मोसिस द फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट. द फ्लो ऑफ अ सॉल्व्हंटचा फ्लो कुठून कुठे असतो रे रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये. लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन असतो की हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन असतो की रिमेन्स सेम कुठेच राहत नाही की स्टॉप झालेला असतो. ओके युअर टाइम इज स्टार्ट नाव. पटकन आन्सर करायचं. ऑस्मोसिस माहिती असेल तर रिव्हर्स ऑस्मोसिस एक्झॅक्टली अपोजिट करून टाकायचं. ओके ऑस्मोसिस ही टर्म तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. केमिस्ट्रीमध्ये मॅथमॅटिकल पर्पज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून आपण कन्वर्ट करतो तिला. सो बायोलॉजीमध्ये तुम्ही इन डिटेल स्टडी केला असेल आहे की नाही. चला पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 2 सेकंड्स. कुठून कुठे सॉल्व्हंटचा फ्लो होणार पटकन बघा. ऑस्मोसिस काय असतं रे तर ऑस्मोसिस समजा मी एक मोठं कंटेनर घेतलं. ओके या मोठ्या कंटेनरमध्ये मी एक सेमी परमेएबल मेम्ब्रेन घेतला. इथे या साईडला सोल्युशन ठेवलं हाय कॉन्सन्ट्रेशनचं. या साईडला सोल्युशन ठेवलंय लो कॉन्सन्ट्रेशनचं. ओके दिस इज अ सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. दिस इज अ सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन. मग हे हाय कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आणि हे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. ज्यावेळेस आपण असे दोन्ही सोल्युशन सेमी परमेएबल मेम्ब्रेनने दिस इज अ सेमी परमेएबल मेम्ब्रेन या मेम्ब्रेनने ज्यावेळेस सेपरेट करतो तर लक्षात ठेवायचं आहे की सॉल्व्हंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. सॉल्व्हंट कुठून कुठे फ्लो करतो लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. ओके समजायचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मनुका आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मनुका. ओके द्राक्षापासून बनवतो आपण त्याला. हिंदीमध्ये किसमिस म्हणतात त्याला. ओके इंग्लिशमध्ये रेझिन्स म्हणतात त्याला. सो हा मनुका घेतला आपण तर यामध्ये शुगर सोल्युशन असतं आणि समजा आपण त्याला जर पाण्यामध्ये ठेवला. कशात ठेवला रे पाण्यामध्ये ठेवला. ओके वॉटरमध्ये ठेवला आपण. तर काय होतं रात्री जर तुम्ही त्याला पाण्यामध्ये ठेवलं तर वॉटर आतमध्ये एंटर करतं. याचा अर्थ काय झाला तर या मनुक्यामध्ये आतमध्ये होतं हाय कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन. बाहेरचं जे पाणी आहे दॅट इज अ लो कॉन्सन्ट्रेशन. मग फ्लो कुठून कुठे झाला लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड ऑस्मोसिस. याला काय म्हटलं जातं ऑस्मोसिस. सॉरी याला म्हटलं जातं ऑस्मोसिस. ओके याला म्हटलं जातं ऑस्मोसिस. मग तुम्हाला काय विचारलं तर रिव्हर्स ऑस्मोसिस. मग रिव्हर्स ऑस्मोसिस काय होणार हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. रिव्हर्स ऑस्मोसिस विचारलंय तुम्हाला आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर प्युरिफिकेशन मध्ये वापरलं जातं लक्षात ठेवायचं आहे. चला आपण पुढे एमसीक्यू कडे जाऊया. So friend, this is our last MCQ. The osmotic pressure of a solution at a 0 degree Celsius is a 2 atmosphere. Okay. ऑस्मोटिक प्रेशर काय सांगितलेलं आहे की 0 डिग्री सेल्सिअसला 2 ॲटमॉस्फिअर आहे. व्हॉट विल बी द ऑस्मोटिक प्रेशर ॲट द 546 केल्विन अंडर सेम कंडिशन. माझ्यामध्ये सेम एमसीक्यू रिपीट झालाय. आन्सर तर तुम्हाला सांगावं लागेल. मी आन्सर क्लिअर करणार नाही. 20 सेकंड्स देतो. ज्यांना लाईव्ह चॅट मध्ये आन्सर करता येईल पटकन आन्सर करायचं आहे नाहीतर कमेंट बॉक्स मध्ये आन्सर पटकन सांगायचं आहे. मी एमसीक्यू क्लिअर करणार नाही. आपला फर्स्ट एमसीक्यू आणि आय थिंक फर्स्ट नाही मध्ये हा एमसीक्यू झालाय आपल्याला. सिमिलर एमसीक्यू तुम्हाला रिपीट झालेला आहे. तो नंतर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करायचा आहे. मी कुठल्याही प्रकारे यात तुम्हाला हिंट वगैरे देणार नाही. तुम्हाला आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे. चला आपण पुढे जाऊया. ओके नेक्स्ट. सो ॲट दी एंड बघा तुम्हाला इथे मी टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे मित्रांनो. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये. सोबतच तुमच्या फ्रेंड्सला देखील सांगा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माली.
सोबतच तुम्हाला यूट्यूब चॅनलचं नाव तर माहिती असेल, गुणवंत माळी. यूट्यूबला जस्ट सर्च केलं तरी तुम्हाला व्हिडिओज मिळून जातील. नेक्स्ट आहे, हा तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे सगळे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकतात. 9518920195. बिंदास निशंक कुठलीही मनात शंका न ठेवता डाऊट्स विचारायचे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे, सोबतच फ्रेंड्ससोबत शेअर करायचं आहे. आपण डेली MST CET सिरीजचे लेक्चर्स घेत असतो इव्हिनिंग 7:15 सो तिथे यायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरायचं नाही आहे. आपलं प्रिपरेशन योग्य रीतीने झालंच पाहिजे मित्रांनो. आपलेच स्टुडंट्स टॉपर आले पाहिजे. सो दॅट इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.